आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात एका व्हिडिओच्या माध्यमातून। अर्थसंकल्पीय अधिवेशन ही विरोधी पक्ष नेत्यांविना सरकारचा पेपर सोपा। उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट मांडणार। संख्याबळाचे कारण देत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीला मान्यता दिलेली नसून नजीकच्या काळातही याबाबत निर्णय होण्याची शक्यता नाही। कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। गरज असल्यास अर्थसंकल्पात तरतूद करणार। बोगस कर्ज वाटपाला शिस्त लावण्याची गरज असून यासाठी सहकार मंत्र्यांनी कायदा करून यापुढे कर्ज मंजुरीच्या वेळी पत्नीची संमती सक्तीची केल्यास त्याचा मोठा फायदा होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह हे अजितदादांना न्याय देऊ शकतात, रोहित पवार यांचं वक्तव्य। नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। तेलुगू देशम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाचा संबंध विमान कंपनीशी व्याज आज सोबत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। राज्यावर अवकाळीचं संकट, उद्या नगरसह सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाची शक्यता। आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावात येऊन गेलाय, धनंजय देशमुख यांचा दावा। माहिती CIDला दिल्याचं स्पष्ट करण्यात आलं। केंद्र सरकारने राज्याचा मदत निधी रखडवला। अतिवृष्टी बाधितांच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबरपासून पडून गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीपोटी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून 29,000 कोटी रुपयांची मदत मागितली। हा प्रस्ताव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाठवण्यात आला होता। अद्यापपर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून 1,328 कोटी रुपयांचा निधी वितरित। या निधीमध्ये धानासाठी 1,306 कोटी आणि भरड धान्यासाठी 21 कोटी रुपयांचा समावेश असून यामुळे शासकीय खरेदी प्रक्रियेला आता मोठा वेग येणार आहे। दादा भुसे यांच्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांचा माफीनामा, भुसेंकडून खटला मागे। चुकीची माहिती मिळाल्याची संजय राऊत यांची कबुली। संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रात 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींची फसवणूक केल्याची बातमी प्रसिद्ध केली होती। सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली व तोलाईमध्ये आता 30% वाढ मिळणार। सभापती दिलीप माने यांची माहिती, 1200हून अधिक हमालांना याचा लाभ मिळेल। सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 1200 पेक्षा अधिक हमाल तोलार हमालीमध्ये दरवाढ मिळावी म्हणून गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून मागणी करत होते। त्यांच्या मागणीला विविध कारणास्तव अडथळे निर्माण होत होते। आमदार रोहित पवार यांना Z+ सुरक्षा द्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी। खर्डा पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकमध्ये जमिनीला सोन्याचा भाव, पण सरकार देत आहे कवडी मोल मोबदला, शेतकरी आक्रमक। मुख्य रस्त्यालगतच्या जागांना 15 ते 20 लाख रुपये प्रति गुंठा असा बाजारभाव मिळतोय। अशा पार्श्वभूमीवर शासनाने अवघे 26,000 रुपये प्रति गुंठा मोबदला निश्चित केल्यामुळे जमीन मालकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली। अमरावती जिल्ह्यात नुकसान भरपाईचे शेकडो अर्ज नामंजूर, शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी। शिवसेनेची मुख्य वन संरक्षण कार्यालयावर धडक। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये नीलगाई आणि वन्य डुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांच्या ऐदोसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही किरकोळ कारण दाखवून शेकडो अर्ज नामंजूर केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य वन संरक्षण कार्यालयावर बुधवारी धडक देण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वरच्या 10 वक्राकार गेटने गोदाकाठची पुरहाणी टळणार। गेटच्या कामाला प्रारंभ, राज्याच्या जलसंपदा विभागाकडून निधी उपलब्ध। येवला तालुक्यातील दक्षिण पश्चिम पट्ट्यातील पालखेड कालव्याला गुरुवारी पाणी। आमदार दराड यांच्या निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन। सोलापूर जिल्ह्यात 1.45 लाख घरकुलांची नोंदणी, प्रधानमंत्री आवास योजना। लाभार्थ्यांना लवकरच घरकुले मिळणार। विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मांडणार अर्थसंकल्प। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार या पहिल्यांदाच विधिमंडळात बसणार आहेत। मराठवाड्यातील 11 धरणांमध्ये 81% साठा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये 75%हून अधिक जलसाठा उपलब्ध।
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, सरकारकडून पोलीस फौजफाटा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने पोलीस बंदोबस्तात जमिनीची मोजणी सुरू केल्याचा आरोप होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात 74 प्रकल्पांमध्ये 66% जलसाठा. फेब्रुवारीच्या अखेरीस पाण्याची मागणी वाढली. मागील वर्षी या 74 प्रकल्पांमध्ये 52.77% इतका जलसाठा होता. कांदा खरेदीची 10% रक्कम अद्यापही लालफितीत. आर्थिक कोंडी कायम. आंदोलनानंतर केवळ मलमपट्टी. 2025-26 या वर्षात किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF या 2 नोडल एजन्सीच्या माध्यमातून गेल्या 7 महिन्यांपूर्वी 3 लाख टन रब्बी उन्हाळ कांदा खरेदी करण्यात आलाय. खरेदी केंद्रावर कांदा खरेदी पश्चात 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर पैसे देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र ती हवेत विरल्याची स्थिती दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात पूरग्रस्तांना धान्यच नाही, प्रशासनाविरुद्ध संताप. गहू, तांदूळ आणि तूर डाळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते. ऑगस्ट 2025 मध्ये धर्माबाद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून शासनाने प्रति क्विंटल लाभार्थी 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ तसेच 3 किलो तूर डाळ वाटप करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तालुक्यातील अनेक पूरग्रस्तांना ही मदत मिळालीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत. हेक्टरी 22,000ची घोषणा. 9 ते 11,000वर बोळवण करण्यात आली. दिंडोरी तालुक्यात अनेक घरकुलांची बांधकामे रखडली. तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळाला नसल्यामुळे संताप. उमरग्याच्या शेतकऱ्यांमध्ये 134 कोटींच्या निधीवरून मोठा संभ्रम. न्यायालयाचा आदेश तरीही बळीराजाला मदत मिळेना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ई-पीक पाहणीतील कामकाजाला टाळाटाळ. 10 मार्चपर्यंत अंतिम मुदत. शासनाच्या पत्रानंतर देखील दुर्लक्ष होतंय. यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या हमीभावाचा उडाला फज्जा. बळीराजाच्या जखमेवर मीठ. व्यापाऱ्यांकडून लूट. शक्तीपीठ विरोधी उद्या आंदोलन. ऑनलाईन बैठकीत निर्णय. मुंबईमध्ये अधिवेशन काळात गोलमेज परिषद घेणार. थंडी ओसरली. राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता. महाराष्ट्रात तापमानात वाढ होत असताना हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात वातावरणात बदल होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना कर्जमाफी मिळणार का? शेतकरी देशोधडीला लागला तरीही सरकारी पातळीवर ठोस भूमिका नाही. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सहकारी तत्वावर उपसा जलसिंचन योजना 90 आणि 95च्या दशकात सुरू केल्या. अनियमित वीज पुरवठा व 8 ते 10 किलोमीटरवरून पाणी उचलण्याचे धाडस या शेतकऱ्यांच्या अंगलट आलंय. एकट्या शिरूर तालुक्यात हजारो शेतकरी सहकारी तत्वावर उपसा जलसिंचन योजना राबवून कायमचे कर्जात बुडाल्याचं वास्तव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.